आमची लढाई ही भाजपशी नाहीये. आम्ही केंद्रातील नरेंद्र मोदींजींचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे. त्यांच्या सोबत आम्ही काम करतोय. तुम्ही मला एक तरी उदाहरण द्या. नरेंद्र मोदी असतील, अमित भाई शाह असतील, भारतीय जनता पार्टी असेल, त्याच्यावरती विरोधक जे टीका करतात त्याला एक तरी उत्तर या नवी मुंबईतून आलेलं आहे का? एक तरी उत्तर, प्रत्युत्तर. या उलट जी लोक माननीय मोदी साहेबांवर, माननीय फडणवीस साहेबांवर, माननीय अमित भाई शाह, माननीय केंद्राचं धोरण असेल त्याच्यावर टीका करतात, अशा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे अशा व्यक्तींबरोबर यांच्या बीकेसी मध्ये कुठल्या हॉटेलमध्ये मीटिंग होतात, त्यांचा एकोपा कसा आहे याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. भाजपच्या केंद्रीय धोरणाविरुद्ध ज्यांनी टीका केली त्यांच्यावर यांनी कधी टीका केली आहे का? या उलट यांनी शिवसेनेवर टीका केली, जी शिवसेना केंद्राच्या धोरणासोबत आहे, जे मोदी साहेबांसोबत आहे, त्यांच्यावर या टीका करण्यात यांचा अख्खा दिवस जातो. परंतु भाजपच्या विरोधकांवरच्या विरोधात एक चकार शब्द यांच्याकडनं येत नाही. तुम्ही तपासा. यांना असूया आहे, कारण शिंदे साहेब एक सर्वसामान्य कार्यकर्त्यातून, सर्वसामान्य नगरसेवकामधून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री झाले, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे सर्वोच्च नेता आहेत. आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांसमोर बाजूला बसतो. तोच माणूस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बसतो, तोच उपमुख्यमंत्री म्हणून बसतो. आणि माननीय आपले जे काही नामदार आहेत, स्वतःला नवी मुंबईचे मुख्यमंत्री समजतात, त्यांना नवी मुंबई पलीकडे त्यांना स्थानच नाहीये. गेले कित्येक वर्ष मंत्रिपदापासून वंचित होते. आता त्यांना मंत्रिपद दिलंय, ते सुद्धा त्यांना जंगलात पाठवलंय, जंगलाचं नेतृत्व करायला त्यांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये पोटदुखी आहे, एक असूया आहे. म्हणून शिंदे साहेबांवरती ते आरोप करतात. तुम्ही सांगा, आता जे ते मंत्री झालेले आहेत, यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती, शिंदे साहेबांनी जर पाऊल उचललं नसतं तर हे आता मंत्री झाले असते का? नाही. त्यांना रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, ते जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांच्याबद्दल सुद्धा पोटदुखी होती. स्वतःच्या पक्षातील रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल सुद्धा त्यांची पोटदुखी होती. केंद्रीय मंत्र्यांबद्दल पोटदुखी आहे. त्यामुळे केवळ पोटदुखी ही आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होतंय याची आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर ही पोटदुखी आहे त्यांची, हा राग आहे. शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध एनजेपी पार्टी, ही भाजप नाहीये, बीजेपी नाहीये, एनजेपी नाईक जनता पार्टी यांच्या बरोबर आमची लढाई आहे. नगरसेवक हे काम करणारे तिथे आम्हाला निवडून द्यायचे. नंदी बैलाप्रमाणे बुबू बुबू केल्यावरती मान हलवणारे स्वतःचे नातेवाईक आम्हाला नको आहेत. सर्वसामान्य जनता, जी जनता नवी मुंबईमध्ये या ठिकाणी काम करते, या ठिकाणी राहते, यांच्यातील प्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पाहिजेत. नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारे, सूर्याला चंद्र म्हणणारे आणि चंद्राला सूर्य म्हणणारे नगरसेवक, लोकप्रतिनिधी नको आहेत. नवी मुंबईचे विकास करणारे लोकप्रतिनिधी आम्हाला हवेत. तुम्ही नोव्हेंबरमध्ये प्रचार करताय, सर्व जाती गोष्टीतील, सर्व विविध भाषेतील, विविध प्रांतातील, सर्व राज्यातील लोक एकसंघ म्हणून नवी मुंबईचा विकास करणार. फक्त स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबातील मंडळी नव्हे तर एकसंघ प्रमाणे सर्व समाजातील प्रतिनिधी, सर्व राज्यातील प्रतिनिधी, सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी एकत्र येऊन काम करणार. त्याला आम्ही एकसंघ म्हटलंय. तुम्ही अर्थ जर संघ घेत असाल तर तुमचा म्हटलेलं आहे, पण संघाची लोक तुम्हाला भेटले.